नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे गुलाबजाम। तर आपण साधे गुलाबजाम तर नेहमीच खातो, पण हे वेगळा फ्लेवर असणारे गुलाबजाम आज बनवणार आहे आपण। तर याला आपण रवा मँगो गुलाबजाम असं म्हणू शकतो। यामध्ये आपण रव्यासोबतच मँगोचा पण फ्लेवर दिलेला आहे, त्यामुळे कशा प्रकारे बनवायचे बघूया। सगळ्यात आधी आपण तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। तर छान आपण इथे परतून घेऊया, चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला छान रवा परतून घ्यायचा आहे। तर हे गुलाबजाम खूप छान वाटतात, खायला टेस्टी वाटतात आणि थोडा वेगळा फ्लेवर येतो याला। मँगो पल्प घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते। तर एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही गुलाबजाम बनवून बघा। तर बघू शकता अशा प्रकारे आपला छान रवा पण भाजून झालेला आहे। छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। भाजण्याची खूप घाई नाही करायची, या मंद आचेवरच भाजायचा आहे रवा। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मँगो पल्प घालायचा आहे। तर इथे मी मँगो पल्प आता घालून घेतलेले आहे। आता छान आपण याला मिक्स करून घेऊया, अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मँगोचा सीजन आता असल्यामुळे एकदा तो नक्की ट्राय करा, अशा प्रकारे खायला खूप छान लागतात। तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स पण करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गरम पाणी आणि 1 वाटी दूध घालायचं आहे। 1 वाटी रव्याला आपल्याला 2 वाट्या इथे पाणी म्हणजे हे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाण्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं थोडं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी हे आपल्याला इथे गरमच घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालू नका। छान उकळतं पाणी इथे घालायचं आहे। तर बघू शकता आता मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आणि छान आपण याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेले आहे आणि 1 वाटी इथे साखर घेणार आहे। गुलाबजामुनसाठी लागणारा पाक हा एकदम घट्ट करायचा नसतो, थोडा आपल्याला पातळच ठेवायचा असतो। त्यामुळे इथे मी साखरेचं प्रमाण 1 वाटी आणि पाण्याचं प्रमाण 2 वाटी असं ठेवलेलं आहे। आता मिश्रण आपण एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता ठेवलेलं होतं। आता यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे। मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते गुलाबजामुनला आणि खाताना बिलकुल तुम्हाला असं वाटणार नाही की हे रव्याचे गुलाबजाम आहे। त्यामुळे मिल्क पावडर नक्की घाला, मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते। तर आता आपण आता पाकाला पण छान उकळी आलेली आहे। तर आता अशा प्रकारे आपला गोळा पण बनवून तयार आहे। तर याचे आता छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे। छान आपल्याला हे मिश्रण असं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती छान गोळे तयार झालेले आहे याचे। आणि पाक पण आपला रेडी आहे। तर थोडा पाक हा स्टिकी झाला आहे तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोडा असा म्हणजे हाताने चेक करायचा की चिकट झालेला आहे का। जर असं चिकट वाटलं पाक तर आपल्याला मग गॅस बंद करायचा आहे। तर आता बघू शकता आपण गुलाबजामुन पण तळून घेऊया। तर अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता किंवा तेलामध्ये पण तळू शकता, आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप वापरू शकता। आणि बघू शकता पाक पण आपला रेडी झालेला आहे। अशा प्रकारे थोडं चिकट झालं की गॅस बंद करायचा। एकदम घट्ट पाक नको, नाहीतर ते गुलाबजामच्या आतमध्ये पाक जात नाही आणि गुलाबजाम असे कडक आणि आतपर्यंत त्याचा रस पाक जात नाही। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि बघू शकता गुलाबजामुन पण आपले छान तळून तयार आहेत। तर अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंतच तळायचं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारेच बाकीचे पण गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहे।
आणि गरम असतानाच हे पाकामध्ये घालायचं आहे. पाक पण आपल्याला थोडं गरमच पाहिजे, एकदम गरम पण नाही. थोडं पाक कोमट आणि गुलाबजाम गरम असतानाच यामध्ये टाकायचे आहे. आणि बघू शकता 1 तासानंतर आपले गुलाबजाम किती छान पाकामध्ये मुरले आहे. तर आणि मस्त दिसत पण आहेत. बघू शकता अशा प्रकारे 1 तासामध्ये आपले छान गुलाबजाम रेडी आहेत. तर अशा प्रकारे आपले रवा मँगो गुलाबजाम तयार आहेत. तर एकदा नक्की बनवून बघा. आणि मँगोमुळे खूप छान फ्लेवर येतो याला आणि खूप टेस्टी पण लागतात गुलाबजाम. तर रेसिपी कशी आवडली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.